नमस्कार, मी विशाल परदेशी. महाराष्ट्र विशेषमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत. राज्य सरकारनं जनतेकरता घेतलेले लोकोपयोगी निर्णय शिवाय वेगवेगळ्या प्रकल्पाबद्दलच्या घडामोडी आपण जाणून घेणार आहोत महाराष्ट्र विशेषमध्ये. चला सुरुवात करूया. राज्य सरकारने शेतकऱ्यांसाठी 36,000 कोटींची ऐतिहासिक कर्जमाफी जाहीर केली असून याचा लाभ राज्यातील 56 लाख शेतकऱ्यांना होणार आहे. ही राज्यातील आतापर्यंतची सर्वात मोठी कर्जमाफी असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला सह्याद्री अतिथीगृहात आयोजित पत्रकार परिषदेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बोलत होते. या पत्रकार परिषदेला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार आणि इतर मंत्री उपस्थित होते. आज आपण जर विचार केला तर 36,585 कोटी रुपये आणि 56 लाख शेतकऱ्यांना या कर्जमाफीचा लाभ होणार आहे. आणि हा जो आकडा आहे आत्तापर्यंतच्या झालेल्या कर्जमाफींमधला सगळ्यात मोठा आकडा आहे. सर्वात जास्त बेनिफिशरीज आत्तापर्यंतच्या कर्जमाफीमधले या कर्जमाफीत असणार आहे. युनोने हे वर्ष आंतरराष्ट्रीय महिला शेतकरी वर्ष म्हणून जाहीर केलं आहे आणि महिला शेतकऱ्यांना त्यांचे हक्क आणि सन्मान मिळवून देण्यासाठी राज्य शासन कटिबद्ध आहे. शेतकरी हा आपला मायबाप आहे. आम्ही नेहमी म्हणतो आमच्या तिजोरीवर, राज्याच्या तिजोरीवर, सरकारच्या तिजोरीवर पहिला अधिकार कुणाचा असेल तर बळीराजाचा असेल. आणि म्हणून बळीराजाला कधीही वाऱ्यावर न सोडण्याचं काम महायुती सरकारने केलेलं आहे. महाराष्ट्राला देशातील सर्वात मोठं ग्रीन स्टील हब बनवण्याकरता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कंबर कसली आहे. गडचिरोली जिल्ह्यातील 6 महत्त्वाच्या लोहखनिज खाणी राज्य खनिज महामंडळाला द्याव्यात अशी आग्रही मागणी मुख्यमंत्र्यांनी केंद्रीय मंत्री जी किशन रेड्डी यांच्याकडे बैठकीत केली. मुख्यमंत्र्यांनी म्हटलंय की गडचिरोलीमध्ये अतिशय उच्च दर्जाचं लोहखनिज आहे. या खाणी राज्याला मिळाल्यास तिथे तब्बल 3 लाख कोटींची गुंतवणूक येईल आणि लाखो रोजगार निर्माण होतील. विशेष म्हणजे इथे चीनपेक्षाही कमी खर्चात पोलाद तयार करणं शक्य होणार आहे. 2030 पर्यंत मोठ्या प्रमाणावर उत्पादन सुरू करून भारताला जगात अव्वल स्टील निर्यातदार बनवण्याचा राज्याचा संकल्प आहे. दक्षिण भारताची काशी म्हणून ओळखले जाणाऱ्या करवीर निवासिनी श्री अंबाबाई मंदिर परिसराचा विकास कॉरिडॉर म्हणून कायापालट होणार आहे. यासाठी तब्बल 1500 कोटी रुपयांचा निधी खर्च केला जाईल अशी घोषणा केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी कोल्हापूर इथल्या कृतज्ञता सोहळ्यात केली. या कार्यक्रमाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह अनेक मंत्री उपस्थित होते. या भव्य प्रकल्पाअंतर्गत 7व्या शतकातील प्राचीन अंबाबाई मंदिर परिसरातील 41 लहान मोठ्या मंदिरांचं जतन केलं जाईल. पुढील 6 महिन्यात हे काम सुरू होणार असून तिथे भाविकांसाठी अन्नछत्रही सुरू केले जाईल. मुंबई पुणे बुलेट ट्रेनमुळे दोन्ही शहरांमधील प्रवास अवघ्या 48 मिनिटात होणार असून ही दोन्ही शहरं एकात्मिक आर्थिक क्षेत्र म्हणून विकसित होतील असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला. रांजणगाव औद्योगिक वसाहतीतील जबील कंपनीच्या अत्याधुनिक उत्पादन विस्तार प्रकल्पाच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. या कार्यक्रमाला केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव देखील उपस्थित होते. मुख्यमंत्र्यांनी म्हटलंय की भारतातील सुमारे 60% डेटा सेंटर क्षमता महाराष्ट्रात विकसित होते. JNPT आणि वाढवण बंदरांना समृद्धी महामार्गालगत स्वतंत्र मालवाहतूक रेल्वे कॉरिडॉरद्वारे जोडून महाराष्ट्राला जागतिक पुरवठा साखळीचं मुख्य केंद्र बनवण्याचा सरकारचा संकल्प आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या यशस्वी बैठकीनंतर बेस्ट कर्मचाऱ्यांकडून संप मागे घेतला गेला. कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा देत त्यांची प्रलंबित ग्रॅच्युटीची रक्कम याच आर्थिक वर्षात अदा करण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी दिले. तसंच नवीन वेतन करार होईपर्यंत अंतरिम दिलासा म्हणून बेस्ट कर्मचाऱ्यांना दरमहा 3,000 रुपये आणि वेडलीजवरील कर्मचाऱ्यांना 2,000 रुपये मासिक हंगामी वाढ देण्याचा निर्णय घेण्यात आला. मुंबईकरांची लाईफलाईन असलेल्या बेस्टला अधिक बळकट करण्यासाठी पुढील 3 वर्षात स्वतःच्या मालकीच्या 5,000 नवीन बसेस खरेदी केल्या जातील असंही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी स्पष्ट केलं. पंढरपूरच्या आषाढी एकादशी यात्रेसाठी महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाने 5,500 विशेष बसेस सोडण्याचं नियोजन केलं. राज्यातील कोणत्याही गावातून 40 किंवा त्यापेक्षा जास्त भाविकांनी मागणी केल्यास तिथून थेट पंढरपूरसाठी विशेष बस दिली जाईल अशी माहिती परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली. या प्रवासात महिलांना तिकीट दरात 50% सवलत आणि 75 वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांना मोफत प्रवासाची सोय असेल. गर्दीचं नियोजन करण्यासाठी पंढरपुरात 4 तात्पुरती बस स्थानकं उभारली जाणार असून तिथे पिण्याचं पाणी आणि शौचालयांची व्यवस्था असेल. आज महाराष्ट्र विशेषमध्ये इतकंच. पहा फक्त न्यूज 18 मराठी, आवाज महाराष्ट्राचा.